आज आपल्याला त्या आम्ही चांगल्या सवयी कशा जोपासू, इथून पुढच्या आयुष्यात आम्ही जाणीवपूर्वक विद्या संपादन करणार आहोत. स्वतःला ज्ञान मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आतापर्यंत आमचे आई बाबा आमच्यासाठी प्रयत्न करत होते, पण आता आम्ही स्वतःचा अभ्यास स्वतः करणार आहोत. त्यासाठी मला काय चांगल्या सवयी लागल्या पाहिजे, काय चांगल्या गोष्टी आम्ही शिकलो पाहिजे, अंगीकारल्या पाहिजे, की जेणेकरून आमचं चांगली घडण होईल मनाची. अशा चांगल्या सवयी कशा आम्ही अंगीकारायला बरं, त्यासाठी काय प्रयत्न आम्हाला करावे लागतील, असं मार्गदर्शन ताईंनी आम्हाला करावं. आमच्या छोट्या छोट्या मुलांना ते नक्की आवडेल आणि ते लक्षपूर्वक ऐकतील, तसं ते नक्की वागतील असं प्रयत्न ते करणार आहेत. आणि लक्षपूर्वक ताई आपल्याला सांगतील ते ऐकणार आहेत. मी ताईंना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. नमस्कार. या विभागातील विभाग प्रमुख आदरणीय समाधान दादा, सर्व अध्यापक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी, सगळ्यांनी छान उपासना केली. बरोबर? उपासना केल्यानंतर कसं वाटतं आपल्याला? छान वाटतं. किती जणांना छान वाटतं? सगळ्यांना. बरं, छान वाटतं म्हणजे काय वाटतं बरं? प्रसन्न वाटतं. बरं, अजून काय वाटतं? हां, फ्रेश. प्रसन्न म्हणजे फ्रेश. बरोबर आहे. अजून दुसरं सांगितलं. मन काहीतरी नवीन करण्यासाठी उत्सुक होतं. खूप छान. मन काहीतरी करायला उत्सुक होतं. बरोबर. हां हां, सांग. आपल्यात जो आळस असतो तो सगळा आळस निघून जातो. एकदम छान. अभ्यास करण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी मन स्थिर होतं. अभ्यास करायला मन स्थिर होतं. मन शांत होतं. मन शांत होतं. धावधाव करून आलेलं असतं ना, शांत होतं. अजून कुणीतरी आत्मा केला होता? हो ताई. बरं, हां सांग. एकाग्रता. हो, एकाग्रता वाटते. बरोबर आहे. तर तुम्हाला सगळ्यांना असं लक्षात आलं नाही, तुम्ही खूप हुशार मुलं आहे की नाही? त्यामुळे सगळ्यांनी छान उत्तरं दिली आणि सगळे हुशार आहेत म्हणून स्वतःसाठी आधी जोरात टाळ्या वाजवा. खूप छान उत्तर दिलेलं आहे तुम्ही. आणि या ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत त्याच पुन्हा पुन्हा कशा करायच्या आहेत, का करायच्या आहेत, आणि मग त्या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक आणि अजून काही 2-4 गोष्टी 10 गोष्टी त्याच्यामध्ये भर घालून आपण नवीन गोष्टी काय शिकणार आहे असं थोडंसं आत्ता आपण जाणून घेणार आहे. तुमच्याशी गप्पा मी मारणार आहे. हां, आणि मग आपण दोघांनी मिळून ठरवूया, हो की नाही, काय काय करायचं आपल्याला आता इथून पुढे, कसं कसं करायचंय, भरपूर अभ्यास कसा करायचा आहे, नवीन नवीन गोष्टी कशा शिकायच्या आहेत. बरोबर की नाही? म्हणून या सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या त्याचं आहे की चांगल्या सवयी आहेत त्या सगळ्या. हो ना? उपासना केल्यामुळे एकाग्रता वाढते, मन प्रसन्न राहतं. मग असं रोज व्हायला पाहिजे. शाळेत फक्त उपासना घेतली तर मग जमणार आहे का आम्हाला? फक्त आम्ही नाही केली चालणार आहे का? मग आम्हाला तरी पण मन फ्रेशच होणार आहे असं होणार आहे का? आणि
रिचार्ज मारल्यासारखं महिनाभर. चला आज मारलेला आहे आणि मग आपल्याला महिनाभर काही उपासना नाही केली, काही कुठले श्लोक नाही म्हणले, काही नाही केलं, नमस्कार चमत्कार तरी चालणार आहे असं आहे. बर, म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? रोज उपासना रोज उपासना करावी लागेल. शाळेत रोज असते उपासना? हो. आणि जर समजा सुट्टी असेल, रविवार असेल किंवा शाळा मे महिन्याची सुट्टी असेल, तेव्हा आम्हाला काय करावं लागेल? घरी पण उपासना करावी लागेल. बरोबर आहे. आणि म्हणून अशा ज्या गोष्टी आपल्याला इथे फक्त सुचवल्या जातात, सांगितल्या जातात, त्या आम्हाला नियमित करायच्या आहेत. आणि जेव्हा आम्ही नियमित करणार आहोत ना, त्यावेळेला त्या आमच्या सवयीचा भाग होणार आहे. म्हणून आज आपण काय समजून घेणार आहे की चांगल्या सवयी कोणकोणत्या अजून आहेत आणि त्याची जोपासना कशी करूया, जपणूक कशी करूया. म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी आधी काय माहिती पाहिजे? चांगल्या गोष्टी कोणत्या ते माहिती पाहिजे. मग त्या सवयी म्हणजे काय माहिती पाहिजे. हो ना. एखादी गोष्ट आज केली मग ती सवय झाली का? नाही ना. सवय म्हणजे वेगळा भाग आहे ना काहीतरी, आणि मग ती जोपासली पाहिजे. हो ना. मग अशा ज्या सवयी आहेत, चांगल्या गोष्टी वेगळ्या आणि सवयी वेगळ्या. सवय माहितीये? सवय याचा अर्थ काय आहे माहितीये? सवय कशाला म्हणायचं सांगू? सांग. जे आपण लगातार जे आपण रोजच्या रोज करतो. किती छान. रोज करणार आहे, आपोआप कधी कधी होणार आहे, सवयीचा भाग म्हणतो मग आपण. हो किती. शाळेत नियमित आपण येतो, तर जी सव म्हणजे सोबत आमच्या सह असते, वयानुसार आमच्या आयुष्यामध्ये सतत बरोबर असते, किंवा जाणीवपूर्वक आम्ही जी करतो, आधी स्वतः थोडीशी शिकतो आणि मग जाणीवपूर्वक जेव्हा करतो तेव्हा तिला म्हणायचंय सवय असं म्हणायचंय. आणि अशा ज्या सवयी आहेत त्या आम्हाला जपायच्या आहेत. जोपासना करणं आणि नुसती वाढ होणं याच्यामध्ये फरक आहे की नाही? एखादा पाऊस पडल्यानंतर एखादं कुठलं तरी बी पडलेलं असतं, आपण नाश्त्याला काय जांभूळ आणलंय, पेरू आणलाय, काहीतरी बी पडतं आपोआप, त्याचंही झाड येतच की नाही, बरोबर ना. आणि मग एखादं झाड आपण घरी लावतो, ते कसं लावतो? नुसतं टाकून देतो का बी? आपण काय करतो? आपण काळजी घेतो ना त्याची. त्याला रोज पाणी घातलंय का, योग्य ते काही थोडंसं खत पाणी घातलंय, खत घातलंय का. जरी खत नाही घातलं तरी आता आपल्याला माहिती आहे घरामध्ये असलेलं सगळं जे आपलं सेंद्रिय भाजीपाल्याची सगळी पानं असतात वगैरे, नको असलेली ती त्याच्यामध्ये घालायचे. योग्य त्याला काय मिळालं पाहिजे? काय मिळालं पाहिजे? वाढीसाठी सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. तो मिळतोय का असं आपण पाहतो. आणि मग असं जेव्हा होतं की बी तर सुंदर आहे, त्याला पाणी पण छान नियमित घातलंय, मग त्याला योग्य तो सूर्यप्रकाश येतोय, आवश्यक तेवढं त्याला काय घातलेलं आहे? खत किंवा मातीचा पुरेसा पुरवठा आहे. मग त्यातून काय निर्माण होणार आहे? छान झाड येणार आहे. आणि त्या झाडाला येणारी फळं पण छान असतील. फुलाचं झाड असेल तर फुलं उत्तम येतील. नाहीतर मग त्याच्याऐवजी एखादं झाड आणलं आणि ठेवून दिलं घरात, कुठे उजेड आहे नाही बघितलं नाही, पाणी मिळतंय बघितलं नाही, चालेल असं? वाढेल चांगलं? थोडी जरी जास्त सावली आली तरी बघा काय होतं त्या झाडाचं. विज्ञानात शिकतो की नाही आपण, त्याचं प्रकाश संश्लेषण नीट होत नाही, त्याची वाढ नीट होत नाही, कधी कधी त्याला कीड लागते, कधी कधी त्याची पानं पिवळी पडतात, बरोबर आहे ना. आणि मग असं सगळं जरी झालं तरी ते झाड काहीच बोलू शकत नाही. त्यामुळं जेवढं शक्य आहे तेवढं त्या परिस्थितीत ते वाढायचा प्रयत्न करतं. आणि जर शक्य नाही झालं, सगळे त्याला आवश्यक घटक नाही मिळाले, तर कधीतरी ते गळून जातं, बरोबर की नाही, कोमेजून जातं. मग असं न होण्यासाठी आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते. तसंच आपलं आहे, आपल्याला काय करावं लागणार आहे? आत्ता जसं तुम्ही सांगितलं तसं की ती रोज उपासना किंवा रोज एखादी गोष्ट आपण केली पाहिजे. त्यानं सांगितलं रोजच्या रोज केली पाहिजे. मग आता अशा गोष्टी पण आपल्याला काही माहिती पाहिजे. कोणकोणत्या गोष्टी आहेत थोड्या तुम्ही सांगायच्या, थोड्या मी सांगणार आहे. कारण आपण जी आता याच्यानंतर जेव्हा आपण विद्यारंभ उपासना करणार आहोत त्या पोथीमध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि काही गोष्टी आम्हाला माहिती आहेत, बरोबर की नाही. तर कोणकोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या आपण शिकल्या पाहिजेत किंवा सवय म्हणून लावून घेतल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय? कोणकोणत्या गोष्टी आहेत सांगाल? बसून सांगितलं. रोज रात्री झोपायच्या आधी मेडिटेशन करायला पाहिजे. रात्री झोपण्याआधी ध्यान केलं पाहिजे.
जेवण करण्याच्या आधी प्रार्थना म्हणली. जेवणाआधी प्रार्थना भोजन मंत्र म्हटला पाहिजे, बरोबर आहे. सकाळी लवकर उठलं पाहिजे, बरोबर आहे. ज्यावेळेस आपण संध्याकाळी देवपूजा करत असतो त्यावेळेस आपण श्लोक म्हटले पाहिजे. सकाळी उठल्यावर काय केला पाहिजे? व्यायाम केला पाहिजे रोज, बरोबर. आईला मदत करा. आईला मदत केली पाहिजे. अजून बराबर सांगतात, छान, बरोबर. पुढे हा सांग. स्वतःचं काम स्वतः, ही तर फार महत्वाची सवय आहे. घरचं जेवण खायचं, बाहेरचं खायचं नाही. खूप अवघड सवय आहे बरं, काही न सांगितलेली आजच्या दृष्टीनं, हो की नाही? पण छान सांगितली आहे. सकाळी उठलं की देवाला नमस्कार केला पाहिजे. काम वेळेवर केलं पाहिजे. कुणी आई बाबांनी का आपण खोटं नाही बोलायचं. खोटे बोलायचं नाही. अजून सांग बाळा, बसून सांग. सकाळी व संध्याकाळी दात घासावे. दात घासावेत सकाळ संध्याकाळी. रोज सकाळी उठल्यावर योगासने. आपला अभ्यास करावा. कोणाची मदत घ्यायची म्हणजे मार्गदर्शन वेगळं. पण जर आज खूपच दमलोय, हात खूप दुखतायत, ताईंनी अभ्यास दिलाय, दादांनी अभ्यास दिलाय, सगळ्या शिक्षकांनी अभ्यास दिलाय आणि आता तर मी 4थीतून 5वीत आलो, हात दुखतो, आई जरा मदत कर ना थोडंसं, मी कशी तुला ताट घ्यायला मदत करतो, तर आजच्या दिवस एक पान लिहून दे ना. असं करायचं नाही, असं तो सांगतोय, बरोबर. अजून शाळेत 5 मिनिटे लवकर यायचं, अगदी बरोबर आहे. हा सांग, कुणी सांग. रात्री लवकर झोपायचं. आई वडिलांच्या पाया पडायचं रोज. आल्यावर पण आणि म्हणजे घरी गेल्यावर पण, बरोबर. हट्ट करू नये. चला आता शेवटचे 2. बरोबर. सकाळ संध्याकाळ ध्यान केलं पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजे. चला आता या सगळ्या एवढ्या सवयी सांगितल्यात. ज्यांनी सांगितल्यात त्यांच्याही लक्षात राहायला पाहिजे आणि ज्यांनी नाही सांगितलं त्यांना येत होत्या, ते फक्त विचार करत होते बरोबर सांगतात का जरा बघूया, बरं का. चुकलं तर आम्ही आहोतच, हो की नाही? असं होतं की नाही, सांगा बरं. सगळे जरा परीक्षक होतात ना तुम्ही, हो ना, बरोबर ना. त्यामुळे सगळ्यांना माहित आहे सगळ्यांनी कसं बोलून चालेल, नाही का. ते बोलतात चाललंय आपलं, आम्ही बोलतो, पण सगळ्यांना माहित आहे, सगळे हुशार आहे. थांबूया बाळा. बरं सांग. शेवट पालन. मोठ्या लोकांनी काय काय नियम करून दिले त्याचं पण पालन केलं पाहिजे म्हणे, बरोबर आहे. तर असं अनेक गोष्टी आहेत. म्हणजे थोडक्यात काय आहे, जे आपण जगत आहोत, मगाशी मी म्हटलं तसं, त्याच्यामध्ये चांगल्या आणि वाईट असे 2 प्रकार आहेत गोष्टींचे. आणि मग चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्याची आपण आता थोडी यादी केली, की आता कधीतरी करायची गोष्ट नाहीये, तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे किंवा मी म्हणते तसं, आणि आपल्याला उपासनेत शिकायचं आहे पोथीमध्ये तसं रोज करायचे. म्हणजे ती काय होणार आहे, सवय. सोबत असणार आहे ती सारखी आपल्या. किती सोबत असायला पाहिजे, इतकी सवय व्हायला पाहिजे, इतकी सवय व्हायला पाहिजे, इतकी सवय व्हायला पाहिजे की न सांगता आपोआप वेळ झाली की आपल्या मुखातून ते शब्द आले पाहिजे, किंवा त्या जागी आपण जाऊन व्यायाम केला पाहिजे, त्या जागी जाऊन आपण भोजनाला बसल्यावर आपोआप भोजन मंत्र. म्हणजे थोडक्यात याचा कधीच विसर पडता कामा नये. असं जर झालं ना तर मात्र त्याला म्हणायचंय सवय. आता सवय म्हणजे कशी असते, काय परिणाम करते, हे आधी एकदा छोटीशी एक गोष्ट, म्हणजे मला 1-2 गोष्टी सांगेन, चालेल ना? आवडेल ना गोष्ट ऐकायला? आणि मग पुन्हा आपण सवयींची यादी, त्याचे प्रकार आणि कसं आपण त्याची जोपासना करायची हे बघूया. असाच एक खूप श्रीमंत माणूस होता बरं का. आणि एकदा त्यांच्या गावामध्ये असंच एक साधू पुरुष आले आणि गावातले सगळे लोक खूप अधिकारी साधू होते, महान होते, तपस्वी होते, म्हणून त्यांच्या दर्शनासाठी मिळून ते गेले. सगळे लोक जात होते. हेही व्यापारी हा होता, तो त्याच्या घरातले सगळे गेले. आणि तिथे गेल्यानंतर सगळे लोक काय करत होते, साधूंना आपलं सांगत होते रोज आम्ही काय काय करतो, कुठली उपासना करतो, काय काय करतो, आता तुम्ही म्हणालात तसं. आणि या माणसाच्या लक्षात आलं, अरे सगळेजण काहीतरी देवाचं करताय, कोणी स्तोत्र म्हणतंय, कोणी मंत्र म्हणतंय, कोणी जप करतंय, कोणी जाप करतंय, कोणी काहीतरी पूजन करतंय, कोणी प्रदक्षिणा मारतंय, काहीतरी नियम आहे प्रत्येकाचा, आणि मी मात्र यातलं काहीच करत नाही.
याचं कारण पण होतं की तो प्रचंड मोठा व्यापारी होता आणि त्यामुळे त्याच्या रोजच्या जीवनामध्ये त्याला सवडच मिळत नव्हती हे सगळं करण्यासाठी. रोजचं आपलं कामच त्याचं इतकं घाईघाईनं आणि एवढा मोठा व्याप होता, काय करावं बरं आता. आणि असं म्हणून मनात विचार आला आणि त्याचा तिथे दर्शनाचा क्रमांक आला. त्यानं साधू महाराजांना छान मनोभावे नमस्कार केला डोकं टेकून आणि सांगितलं, या सगळ्यांचं मी ऐकलं, पण माझ्याकडून काही असं होत नाही बाबा, पण एवढा मोठा माझा व्याप, मला हिशोब ठेवणं, माल मागवणं वगैरे वगैरे सगळी कामाची यादी सांगितली आणि त्याच्यामुळे मला काही असं जप करायला, पूजा करायला वेळच मिळत नाही. साधू महाराज हुशार होते. आता ते हुशार होते म्हणून तर त्यांच्या दर्शनाला लोक आले ना, हो की नाही. जो आदर्श असतो, जो मोठा असतो, जो ज्ञानी असतो, त्याच्याकडेच लोक जातात, बरोबर आहे ना. साधू महाराज म्हणाले, ठीक आहे, तुम्हाला वेळ नाहीये, बरोबर आहे, तुमचं सगळं काम सगळं एवढं मोठं आहे, पण मला एक सांगा. त्यांनी सगळी दिनचर्या ऐकल्यानंतर आणि प्रत्येक वेळी तुम्ही सांगता अमुक वेळी मी अमुक काम करतो, अमुक वेळी तमुक करतो, आंघोळीच्या वेळेला तर तुम्हाला काही काम नाही ना. म्हणजे नाही बाबा, आंघोळीच्या वेळेला आंघोळच करतो, दुसरं काम नाही करत असं ना. मग ठीक आहे, ज्या वेळेला तुम्ही आंघोळीला प्रारंभ कराल त्या वेळेला तुम्ही विष्णू सहस्त्रनामाला प्रारंभ करायचा असं सांगितलं. त्याला एक पटलं, चांगलीच आहे गोष्ट. म्हणजे आपलं काय होणार आहे, स्वार्थ आणि परमार्थ असं म्हणतात की एकीकडे आंघोळीचं काम होणार, एकीकडे देवाचं नाव घेतलं जाणार आणि पुन्हा आपल्या आपल्या वेळेत आपली आपली कामं सुद्धा आपल्याला करायला मिळणार आहेत. त्याला खूप छान वाटलं की वेगळं काहीच करायचं नाहीये. श्रद्धा ठेवली त्यानं त्या गुरुजींवर किंवा त्या ऋषींवरती आणि तसंच्या तसं रोज अगदी तो लगेच दुसऱ्या दिवसापासून आंघोळीला गेल्यानंतर विष्णू सहस्त्रनाम म्हणू लागला. अशी बरीच वर्ष झाली. त्याला ती सवय लागली, विसरला नाही, कारण त्यांनी सांगितलं होतं ना. तो गुरु होता, तो ज्ञानी होता, तो जाणता होता, त्यानं सांगितलं होतं. आणि मग ते सगळं ऐकलं आणि रोजच्या श्रद्धेनं म्हणत होता. कधीच त्याचा नेम चुकला नाही, म्हणजे त्याला ती काय झाली होती, सवय झाली होती. आणि मग असे काही दिवस गेले. आता हा तर म्हातारा झाला, वयोवृद्ध झाला. वय झाल्यानंतर काय होतं, कधी काहीतरी आजारपण सुरू होतात. असाच एकदा आजारी पडला तरी त्याची त्या वेळेला विष्णू सहस्त्रनाम जे मग काही थोडीफार आंघोळ जशी जमत असेल करायचा तेव्हा तो म्हणायचा. आणि म्हणता एके दिवशी असं झालं की त्याला खूप ताप चढला आणि तो डोक्यात गेला आणि शेवटी बेशुद्ध झाला. अशा वेळेला सगळे वैद्य आले, हकीम आले, उपचार सुरू झाले, पण हा काही शुद्धीवर येत नव्हता. मग एक खूप प्रसिद्ध असे वैद्य बाजूच्या गावातले निघाले होते. त्यांना बोलवण्यात आलं की एवढा मोठा श्रीमंत व्यापारी आणि असा आजारी पडलाय आणि तुम्ही काहीतरी औषध द्या, उपचार करा. त्यामुळे ठीक आहे देतो, पण हे खूप जहाल औषध आहे, म्हणजे हा काढा खूप जहाल आहे. हा बनवायचा आणि तो बनवल्यानंतर त्यांच्या डोक्यावरती तो घालायचा. याच्यामध्ये दोन गोष्टी होऊ शकतात, एक तर ताप उतरेल तरी, नाहीतर हा माणूस जाईल. मुलांनी त्याचा विचार केला त्या व्यापाऱ्याच्या की असंही आपण खूप उपचार केले पण बाबांना काही बरं वाटतच नाही आहे आणि मग निदान याच्या ह्यानी कदाचित बरंच होईल असं आपण धरूया आणि हा उपचार करूया. जर नाही उपचार केले तरी पण ते बेशुद्धच आहे, ते शुद्धीवर आलेच नाही, त्यांना ताप खूप चढलेलाच आहे. असा विचार करून त्यांनी तो त्या वैद्यबुवांकडून सांगितलेला औषध घेतलं आणि त्याचा काढा बनवला आणि सांगितलेल्या वेळेला बरोबर थोडासा कोमट म्हणजे गरम होता, पण तो आंघोळीला जसं पाणी घेतो तेवढ्या यांनी डोक्यावरून तो ओतला. आणि काय आश्चर्य, डोक्यावर पाणी पडल्याबरोबर अशा अवस्थेत सुद्धा तो व्यापारी, तो म्हातारा व्यापारी विष्णू सहस्त्रनाम म्हणायला लागला. ओम विश्वम विष्णू सुरू झालं तसं. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. आणि मग मात्र नंतर काही वेळानंतर तो काही दिवस राहिला आणि त्यानंतर थोडे दिवसांनी तो गतप्राण झाला. जेव्हा जेव्हा काढा म्हणजे डोक्यावरती पाणी पडलं, ती जी सवय होती त्याला, त्या सवयीचा परिणाम असा की बेशुद्ध अवस्थेत औषध म्हणून काढा घातला तरी सुद्धा तो काय झाला, जागा कदाचित झाला नाही किंवा त्याला बाकीचं कळलं नाही, पण आपोआप तोंडातून काय आलं, विष्णू सहस्त्रनाम. रोजची सवय काय होती त्याची, रोज काय सवय होती, रोज आंघोळ करताना विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं. आणि जेव्हा अशी आंघोळ त्याला डोक्यावरून घातली गेली म्हणजे ते काढा औषध म्हणून देण्यात आलं, तेव्हा आपोआप त्याच्या मुखातून ते नाम आलं किंवा तो मंत्र यायला लागला. इतकी सवय त्याच्या अंगात ठासून भरलेली होती. त्याला म्हणायचं सवय. इतकं आपल्याला ते सगळे एखादं आपलं लेखन असू दे, वाचन असू दे, आपल्याला सवय सांगितल्यात ना, त्याच्यामध्ये कसं आहे की आपल्याला काही गोष्टी या
जाणीवपूर्वक करायचं. त्यात आंघोळ करणे, दात घासणे, लहानपणी आईनं आपल्याला ती सवयच लावली ना. लहानपणी आई वडिलांनी शिकवलं नसतं तर कदाचित काही जण अजून ज्यांना कदाचित नाही जमलं ते टाळाटाळ करतात बघा. सकाळी लवकर ब्रशच करायला बघत नाही, आंघोळच लवकर करत नाही, उठायला लवकर नको असतं. पण ज्यांना लहानपणापासून अशी सवय आहे ते मात्र आता कोणीच त्रास देत नाही तुमच्यातले, हो की नाही? म्हणजे काय झालं? सवयीचा परिणाम झालेला आहे. हळूहळू हळूहळू ती सवय आपल्याला लागत जाते. म्हणजे ती गोष्ट आपल्या अंगवळणी पडते. कधी आम्ही ती करायला लागतो असं आपल्याला जाणीव पण होत नाही त्याची. इतकी सहज आपल्यामध्ये ती बिनलेली असते. का नसते? असं असतं का रोज आपल्याला काहीतरी त्याच्यासाठी वेगळी कृती, जसं आपण विज्ञानामध्ये प्रयोग आणि कृती करतो तसं असतं का? आता बादली आतमध्ये बाथरूममध्ये घ्या, त्याच्यानंतर त्याच्यात पाणी भरा, एक तांब्यावर पाणी अंगावर घ्या, असं सांगावं लागतं का? नाही ना. तर ही कृती आपल्या अंगवळणी पडलेली असते. इतका परिणाम आपल्यावरती सहज या सवयीचा, चांगल्या सवयीचा, कारण रोज आंघोळ करणं काही जण करत नाही बरं का, ती पण चांगलीच सवय आहे. यांनी सांगितलं तसं दोनही वेळेला आपल्याला आपलं मुख शुद्ध राहण्यासाठी दात स्वच्छ केले पाहिजे. रोज आपल्याला दोन्ही वेळेला दात घासले पाहिजे. दिसायला छोटी गोष्ट असते पण ती खूप महत्वाची असते. अशा गोष्टी आपल्या अंगवळणी पडल्या. आता याच्या पुढे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला शिकायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? सातत्य कसं टिकवायचंय हे आपल्याला बघायचं आहे. कारण का? जर सातत्य आलं, नियमितपणा आला तरच आपली ती काय होणार आहे? सवय होणार आहे. नाहीतर 5वीत आहे, आम्हाला ताईंनी सांगितलं आपल्या वर्गाचा संकल्प आहे बरं का, आपण सगळ्यांनी मिळून भरपूर पानांचं वाचन करूयात, 10,000 पानांचं वाचन करूयात. यावर्षी वाचलो, पुढच्या वर्षी ताई बदलल्या, शिक्षक बदलले, आम्ही विसरलो, असं चालणार आहे का? मग आपण आठवण करून द्यावी लागेल. आम्ही गेल्या वर्षी वाचन केलंय नियमित, आता याही वर्षी आम्हाला वाचन करायचंय बरं का. 10,000चा संकल्प होता 5वीत, आता आम्ही 20,000 पानांचा करू शकतो, 30,000 करू शकतो, असं पण आपण म्हणू शकतो की नाही? आणि म्हणून या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला जाणीवपूर्वक करायच्या आहेत. कोणकोणत्या? तर लिहिण्याची, वाचन, त्यानंतर शंका विचारणं आहे. त्याचबरोबर एखाद्याला गाण्याची आवड असते बघा, तर गायनामध्ये पण सातत्य पाहिजे, वादनामध्ये पण सातत्य पाहिजे. यावर्षी अभिरुचीला आम्ही गायनाला गेलो नाही, जरा पुढच्या वर्षी आता ना जरा तबला कसा वाजतोय बघून बघूयात, त्याच्या पुढच्या वर्षी ना जरा आपण हार्मोनियम शिकूयात. शिकण्याबद्दल अडचण नाही, पण आपल्यामध्ये काय गोडी आहे आणि मला कशाची आवड आहे, कशाची गोडी आहे, त्यानुसार आपली कला आत्मसात करण्यासाठी आपली गोडी, आवड वाढवायला पाहिजे. आणि त्यासाठी काय केलं पाहिजे? त्याच्यामध्ये नियमितपणा ठेवला पाहिजे. एकदा फक्त 1 तासाला 15 जणांना, 20 जणांना एखादा आलाप शिकवलाय, आरोह अवरोह शिकवले, तर ते पुन्हा पुढच्याच आठवड्याला वही नाही उघडायची. चालेल असं? मग आपल्याला रागाचं नाव पण नाही आठवत, किंवा ताल असेल तर तालाचं नाव पण नाही आठवत, ओके नाही? तिला असं आलं मनापासून, असं होतं कधीतरी कारण. आणि म्हणून आपण ते सतत आपल्या डोक्यात ठेवणं, कधीतरी रोज ऐकणं किंवा वाचून पाहणं, वही उघडून पाहणं. म्हणून गायन शिकायचंय, वादन शिकायचं. गायन, वादन, आलाप आहेत. त्याच्यामध्ये आलाप म्हणजे शास्त्रीय संगीत असं, त्याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, चांगली सवय कशाची लावायची तर त्यामध्ये आपल्याला करायचंय. निवड करायची. निवड करायची म्हणजे मला काय शिकायचंय, कसं शिकायचंय. रोज व्यायाम केला पाहिजे, तुम्ही मगाशी सांगितलंय. पोहणं ही कलाच आहे, किंवा एक वेगळं आपल्याला काहीतरी करून दाखवायचंय, तर पोहण्यासाठी सुद्धा आम्हाला सातत्य ठेवलं तर आम्हाला येणार आहे. कधीतरी आम्ही छोट्याशा स्विमिंग टँकमध्ये जाऊन उभं राहिलो तर आम्हाला पोहायला येईल का? येईल? नाही येणार, ओके नाही? तर पोहायला जर शिकायचं असेल तर किती प्रयत्न करावे लागतात. आणि काही जण आपल्या एखाद्या कमतरतेवरती सुद्धा मात करून एखादी कला केवढी आत्मसात करतात. तुम्हाला अनेक उदाहरणं सांगता येतील. येलो पिक्चर तुम्ही ऐकला असेल किंवा पाहिला असेल, नसेल तर कधीतरी तुम्ही त्याचा घरी चर्चा करा. तर आपल्याकडे एवढी उदाहरणं खूप पुष्कळ आहेत आणि तुम्ही देत बसणार नाही मी. तर काहीही आपल्यासारखं आयुष्य नसताना किंवा काही कमतरता असताना सुद्धा त्या मुलीनं केवढे प्रयत्न केले आणि कशा पद्धतीनं तिनं सातत्य ठेवलं आणि मग ती चॅम्पियन झाली, हे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, हो की नाही? म्हणून एखादी जी कला आहे त्याच्यामध्ये किती जीव ओतून आपल्याला करावं लागतं. आणि त्याच्यासाठी काय पाहिजे? नेहमी नियमितपणा, सातत्य
आणि त्याचबरोबर आपल्याला जसं गायन वादन निवड करायची, व्यायाम आहे, पोहणं आहे, उत्तम बोलता आलं पाहिजे, ज्याला वक्तृत्व असं म्हणलंय, किंवा साधा सुद्धा संवाद. आम्हाला एखादा प्रश्न विचारायचा आहे, एखाद्याचं उत्तर द्यायचं आहे एखाद्या प्रश्नाचं, तर ते सुद्धा आम्हाला कसं देता आलं पाहिजे, हात वर करून पण. आणि आपण बोलतो ते छान ऐकू गेलं पाहिजे ना, नाहीतर मग आम्ही काय बोलतो ते समोरच्याला कळलं नाही. मग ते आईबाबांना असू दे, शिक्षकांना असू दे, मित्रमैत्रिणींना असू दे, मग कोण आपल्याशी जास्त मैत्री पण नाही करत, किंवा आपलं बोलणं कोणी जास्त ऐकून पण नाही घेत, बरोबर की नाही. त्यामुळं उत्तम बोलता पण आलं पाहिजे, उत्तम वागणं तर आहे. हे सगळे गुण असले की आपोआप आपल्यामध्ये उत्तम वागणं असणार आहे. पाठांतर उत्तम आलं पाहिजे, इतरांना आम्हाला मदत करता आली पाहिजे, बरोबर. स्वच्छता, नीटनेटकेपणा आमच्यामध्ये असला पाहिजे, अनेक कौशल्य आत्मसात करता आली पाहिजे. आणि या सगळ्यासाठी आम्हाला काय पाहिजे, आमच्या अंगी नम्रता असली पाहिजे. कारण सर्व गुणांचं जे भरण पोषण आहे ते नम्रतेने होतं. नम्रता अंगामध्ये नसेल तर कुठलाही गुण जरी जवळ असला तरी आम्हाला काही उपयोगाचा नाही. मग नम्रता नसली की काय येतो आमच्यामध्ये, गर्व येतो. मला येतच ना गणित, मला येतो अभ्यास, सगळा झालाय माझा, आणि मग एखाद्या प्रश्नाचं उत्तर विचारलं की आम्हाला पटकन येत नाही, कारण त्या दिवशी आम्ही त्याचा विचारच केलेला नसतो. बऱ्याबऱ्यांची फजिती झाली माहिती ना, नम्रता नसेल आणि अहंकार असेल तर. मग हनुमंताची झाली आहे, भीमाची झाली आहे, अर्जुनाची झाली आहे, कितीतरी अशी उदाहरणं आहेत, हो की नाही. अनेक गोष्टी आहेत त्याच्या, की ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीमध्ये नम्रता नाही ठेवत, त्याला गर्व म्हणतो किंवा अहंकार म्हणतो, असं जेव्हा आपण त्या पद्धतीनं वागतो ना, तेव्हा काय होतं, असलेली विद्या, असलेली कला त्याचं आम्हाला विस्मरण होतं, हा ना. तर अशा अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहे. म्हणून या ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत, चांगल्या सगळ्या गोष्टी किंवा सवयी, त्याची आत्ता जी आपण यादी केली, तुम्ही पण आणि मी पण, त्याचे पुन्हा मग प्रकारही आपल्याला करता येतात. आणि मग या ज्या सगळ्या चांगल्या गोष्टी त्या कशा शिकायच्या बरं, कुठून शिकायच्या, तर त्या जाणत्याकडून शिकायच्या. जाणता म्हणजे ज्ञानी, आमच्यापेक्षा ज्याला अधिक माहिती आहे, अधिक ज्ञान आहे, त्याच्याकडून त्या शिकल्या. की आईकडून सुंदर पोळी कशी करायची, चपाती कशी करायची, किंवा एखादा पदार्थ कसा करायचा, पुस्तकात किंवा नुसतं त्या ह्याच्यावरती वाचून बघण्यापेक्षा आईकडून प्रत्यक्ष शिकणं, घरातल्या मोठ्या व्यक्तीकडून शिकणं, याच्यातून आपल्याला ती कला, ती एखादी गोष्ट लवकर आत्मसात होते. म्हणून आपल्याला काय करायचंय, कोणतीही या सगळ्या यादीतली तुम्ही सांगितलेली, मी सांगितलेली, म्हणजे मी सांगितली म्हणजे आपल्याकडे जी आपल्याला शिकायची आहे अशी आपल्या उपासनेमध्ये आहे, पोथीमध्ये आहे, यातली कोणतीही गोष्ट असेल तर त्याच्यासाठी आम्हाला कुठे जायचंय, जाणत्याकडे जायचंय. जाणता म्हणजे कोण, तर मोठा, मोठा किंवा ज्ञानी. नुसता वयाने मोठा नाही, तर ज्ञानाने पण तो मोठा पाहिजे, त्याला ती जाणीव पाहिजे, ती माहिती पाहिजे. असं जे कोणी असतं ना, त्यांच्याकडे गेल्यानंतर आम्हाला खूप चांगल्या गोष्टींचं ज्ञान होतं आणि मग तो सवयीचा भाग होऊन जातो. जसं की सैनिक असतील, डॉक्टर असतील, त्यांच्या व्यवहारानुसार, जो व्यवहार त्यांना करायचा आहे त्या व्यवहारानुसार ते काय करतात, तशी वेशभूषा घालतात. पोशाख कसा अंगावर चढवला तो सवयीचा भाग झालेला असतो की नाही. पोलिसांची वर्दी चढवतात, सैनिकांची वर्दी चढवतात, डॉक्टरांसाठी वेगळा पोशाख आहे. आपल्याला कधी प्रश्न नाही करे पडला असं का बरं असतं, पोशाख का बरं असतात असे. आपल्याला वेगळा पोशाख आहे, त्यांना वेगळा पोशाख आहे, कशासाठी असेल रे असं, तुम्हाला काय वाटतं. हां, बरोबर, कुठल्या क्षेत्रात आहे आणि कोणतं काम करायचंय. अजून काय, हां, हो बरोबर, आपल्याला कळलं पाहिजे की हे कोण आहे. नाहीतर सगळेच एकसारखे दिसले तर आपल्याला पटकन कळणारच नाहीये. पण कळायला कशाला पाहिजे, दवाखाना असतो तिथे डॉक्टर असतो, पोलिसचं ऑफिस असतं तिथे पोलीस असतात, असं नाही वाटत का. तुम्ही सांगितलेलं उत्तर बरोबर आहे, पण त्याच्या मागे अजून एक त्याची भूमिका अशी आहे की त्या पद्धतीचा पोशाख, ज्याला गणवेश असं म्हणतो, तो चढवला की एक वेगळं सामर्थ्य, वेगळी प्रेरणा आपल्यामध्ये येते. त्यामुळे आपल्या सवयी ज्या आहेत त्या सवयी पक्क्या होण्यासाठी काही बाह्य उपचारांची सुद्धा गरज असते. बाह्य उपचार म्हणजे बाह्य गोष्टींची, की जसं आता सांगितलं तसं आम्हाला एकाग्रता यायला पाहिजे, मग आम्ही छान बसायला पाहिजे की नाही मांडी घालून, जसं तुम्ही छान बसलात सगळे. मग तसं
उपासनेसाठी एकाग्रता यायला पाहिजे आम्हाला. उपासना स्थिर बसून केली की हळूहळू इतकी एकाग्रता येते की कधी कधी बघा एकदम भारी वाटतं आम्हाला उपासनेमध्ये आज खूपच छान वाटलं बरं का. असं कधीतरी जेव्हा तुम्ही हळूहळू मोठे व्हाल, अशी सातत्यानं उपासना कराल, तेव्हा पण तुम्हाला जाणवेल. म्हणून हे सगळं करत असताना कुठेतरी गाडीमध्ये कचऱ्याच्या ठिकाणी असं आपण करतो, काही उपासना असेल, चांगल्या गोष्टी असतील तर चांगलं वातावरण निर्माण करतो की नाही. चांगलं प्रसन्न वाटेल असं कधी उदबत्ती लावलेली असते, कधी स्वच्छता छान केलेली असते, कधी बैठक व्यवस्था वेगळी केलेली असते. आणि आपण पण बघा आपल्या घरी जेव्हा असे धार्मिक विधी असतात वेगळी वेशभूषा करतो की नाही आपण, ज्याच्यामुळे आपल्याला छान वाटतं. तर त्या पोशाखाचं पण महत्व आहे बरं का, की पोशाख माणसाच्या मनावरती कसे संस्कार करत असतात. आणि म्हणून गुरुजींनी म्हणजे गोळवलकर गुरुजींनी याच्याविषयी खूप छान लिहून ठेवलंय की पोशाख कसे माणसाच्या मनावरती संस्कार करतात. आणि असे संस्कार झाले की चांगल्या सवयी कशा बरं आपल्याला जडतात. एकदा असंच झालं बरं काय गोष्ट, परत छोटीशी, लक्ष द्या. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला खूप मोठा असा सगळीकडे हाहाकार उडाला होता. सगळीकडे एकमेकांच्या त्या सगळ्या दोघांनी म्हणजे हल्ले प्रतिहल्ले चाललेले होते. आणि अशातच एक सैनिक एका छोट्याशा गावातला, तो दमला, थकला, त्याला कंटाळा आला त्या सगळ्या आवाजांनी, बंदुकीच्या गोळ्यांच्या, बॉम्ब गोळ्यांच्या, आणि तो कंटाळला आणि आपल्या गावी येऊन लपून बसला. हा म्हणता इकडे लक्षात आलं की एक एक व्यक्ती आपल्यातली नाहीशी झालेली आहे. मग त्याने काय केलं, शोध घ्यायला प्रारंभ केला. त्याच्या घरी आले, नाही म्हणे घरामध्ये नाही आले, ते तिकडेच आहेत, युद्धावरतीच आहेत असं घरात बहिणीने सांगितलं. आणि अजून एक आईला विचारलं तर तेव्हाही तसंच सांगितलं. याला काय केलं तर माहितीये का, पोलिसांनी सगळ्या घराची झडती घेतली पण घरात काही दिसला नाही. शंका मात्र आली होती. या बहिणीनं आपल्या दुसऱ्या बहिणीचा वेश त्याला दिला आणि लपवून ठेवलं होतं. पण कसं कोणाष्ट उगाच, शेवटी पोलीस आहेत, त्यांना सुगावा लागला, काहीतरी शंका येत होती. घरामध्ये शोधलं, नाहीये, मग हे कोण आहे, माझी बहीण आहे असं. हो, मग त्याने पुन्हा थोडा वेळ बाहेर गेले, तुमच्या बहिणीला बोलवा म्हणा. आता बहिणीला बोलवा म्हटल्यानंतर हातात दंडूक होता, नाहीलाच झाला. आणि ती बहीण आली की बाहेर, ती बहीण होती का खरी, ती बहीण नव्हती. त्या स्वतःला सुद्धा त्याला लाज वाटली. त्याने जेव्हा महायुद्धाचं महत्व किंवा आपण आपल्या देशासाठी काय करतो हे सांगितलं, तेव्हा त्यालाच थोडीशी लाज वाटली की नाही, मी असं करायला नको होतं. आणि पुन्हा तो मग त्या सगळ्या सैनिकांबरोबर आपल्या ठाण्यावरती गेला. तिथे गेल्यानंतर त्याला सैनिकाचा वेश घालावा लागला, म्हणजे चढवण्यात आला. पुन्हा लढाईला जोमानं प्रारंभ झाला. अगदी मनापासून अगदी पराक्रमाची शर्त करू लागला. मग तेव्हा हळूच एका मित्रानं विचारलं, दमला असशील तर जायची का घरी थोडंसं विश्रांतीला लपायला. नाही रे बाबा म्हणाला, आता घरी जाईल तर विजयी होऊनच जाईल, किंवा नाही चुकून झालं तर इथे राहण्याची पडेल, पण घरी जाणार नाही. कशामुळे झालं हे, ज्या वेळेला तो सैनिकाचा पेहराव, तो पोशाख त्यानं अंगावरती घातला, त्यावेळेला आपोआप त्याच्यामध्ये ते स्फुरण चढून आलं. म्हणून माणसाच्या मनावरती पोशाख संस्कार करत असतात, सवयी लावत असतात. आणि यासाठी आपण त्या वेळेला आवश्यकतेनुसार तशी वेशभूषा केली पाहिजे. आणि हे सगळं सांगत असताना आज जर आपण विचारात घेतलं, जसं मला शेकामुलीनं सांगितलं की बाहेरचं खायचं नाही, तसा पोशाख सुद्धा आपल्या हिंदू संस्कृतीला, आपल्या भारतीय संस्कृतीला शोभेल असाच आपण परिधान केला पाहिजे. आपण जो पेशा स्वीकारला आहे त्या पेशाला शोभेल, त्या कार्यक्रमाला शोभेल असाच असला पाहिजे. त्याची वातावरण निर्मिती तशी होत असते. म्हणून हे पण फार महत्वाचं आहे. आणि अशा अर्थानं जसं पोशाखाचं आहे तसं आपल्या घरामधलं वातावरण, आजूबाजूचं वातावरण, याच्यामुळे पण आपल्याला सवय लागतात. आता आजकालचं मला एवढं माहिती नाही, पण ज्या वेळेला आपण श्यामची गोष्ट वाचतो, गुरुजींच्या गोष्टी वाचतो, सावरकर, आगरकर, टिळक यांच्या गोष्टी वाचतो, ते कसे घडले, त्यांच्या आईने त्यांच्यावरती असे संस्कार केले की ती पहाटे उठवत असते. त्यांना पहाटे उठल्यानंतर ते उठवत असताना तिच्या मुखात भूपाळ्या, विविध स्तोत्र असायची. ती कानावरती पडून आपोआप या मुलांवरती संस्कार व्हायचे. वेशभूषा आणि केशभूषेच्या बाबतीत गुरुजींनी, गोळवलकर गुरुजींनी स्वतः असं लिहून ठेवलंय, माझे केस खूप लांब होते म्हणाले, कोरडे, आणि मग अशा वेळेला ते जावळ काढण्यापर्यंत किंवा नंतर सुद्धा वाढतच होते. त्यावेळेला आई छान त्या केसाचं असं छान बांधायची पुतळ्यासारखं, त्याच्यामध्ये छान मोरपीस कोवायची आणि बघा माझा बाळकृष्ण कसा दिसतोय असं म्हणायची. ते असं म्हणतात
की या सगळ्याचे संस्कार माझ्या मनावरती झाले. आईनं केलेल्या केशभूषेचे, वेशभूषेचे आणि हे सगळं बोलण्याचे सुद्धा की हा बाळकृष्ण कसा दिसतोय, आणि त्यातून मग पुढे त्यांच्याकडून होणारं जे कार्य ते केवढं मोठं आहे. संघाचं असेल, भारतीय स्वातंत्र्यासाठी, आपल्या भारत मातेसाठी ते आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. तर अशा अर्थानं आपल्यावरती आपल्याला जर सवयी जोपासायच्या आहेत, चांगल्या सवयी लावायच्या आहेत ना, सगळ्यांना आहेतच, त्या आणखीन दृढ करायच्या आहेत, बरोबर ना. मग त्यासाठी आपण काय करायचं आहे, तर ते सातत्य येण्यासाठी आपली वेशभूषा, केशभूषा सुद्धा नीट असली पाहिजे. घरामध्ये असलेलं, आजूबाजूला असलेलं वातावरण नीट असलं पाहिजे, असं अनेक मोठ्या लोकांनी सांगितलेलं आहे. आणि मग तशा तुम्ही गोष्टी ऐकल्या की तुम्हाला ते समजेल. पुन्हा एक मी छोटीशी गोष्ट सांगणार आहे. सत्संग, मग अशी म्हटलं तसं ऋषींचं, ज्ञानी लोकांचं फार महत्व आहे. आम्हाला ज्या गोष्टी माहिती करून घ्यायच्या आहेत, ज्या ज्या तुम्ही सांगितल्या, वाचन असेल, पोहणं असेल, अभ्यास असेल, लेखन असेल, ते सगळं काय करायचंय, कुणाकडून शिकायचे सांगा बरं. कोणाकडून शिकणार आपण सगळ्या गोष्टी? ज्ञानी लोकांकडून किंवा त्याला जाणत्याकडून. व्हेरी गुड. काही लोकांचं जसं छान लक्ष आहे, ते जाणतेपणानं लक्ष देऊन ऐकताय, हो की नाही. तर अशा सगळ्यांकडून जसं आपण ज्ञान प्राप्त करणार आहोत, तसं सत्संग त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे चांगली संगती आम्हाला लाभली पाहिजे ना. चांगल्या संगतीत राहिलो ना की मुद्दाम काही वेगळं नाही करावं लागत. आपोआपच काय होतं, आपल्या सुद्धा मनात तसे चांगले विचार यायला लागतात. एखादा मुलगा रोज वाचन करतोय, आपल्या शेजारी बसणार, मग आपल्याला वाटतं जरा वाचले पाहिजे बरं का. सुरुवातीला आपण थोडी टाळाटाळ करतो, त्याला थोडं ठेवून जायचा प्रयत्न करतो, पण नंतर लक्षात येतं काय वाचतोय बरं, कसं काय याला आवडतंय बरं, आपणही बघूया. आणि मग हळूहळू आपल्याला पण ती सवय लागते. किंवा मुद्दाम आपल्याला शिक्षक काय करतात, एखादा थोडंसं छान जास्त अक्षर असलेल्या मुलाच्या जवळ मध्यम अक्षर असलेल्याला बसवतात. का? सतत सारखं बघून 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 बघून. आपण सांगतो, आई वडील सांगतात, आम्ही सांगतो, पण त्याहीपेक्षा ते पाहून, म्हणजे संगतीचा परिणाम हा असा होतो. अशी एक छोटी गोष्ट सांगते, म्हणजे पुन्हा तुम्हाला छान वाटेल. आवडेल गोष्ट ऐकायला? चला बसूयात सगळे छान. वसिष्ठ आणि विश्वामित्र हे दोन ऋषी होते. ऐकलंय का नाव त्यांचं? किती जणांना माहिती आहे? कुठे ऐकलंय रे यांचं नाव? कधी ऐकलंय? रामायण. बरोबर आहे. तर हे दोघंही तपस्वी आहेत, ज्ञानी आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. असेच कसं असतं, हे जेव्हा इतके ज्ञानी लोक असतात तेव्हा त्या त्या तत्वानुसार तिथे वादविवाद घालतात, आणि मग ते तत्व कसं खरं आहे हे समाजासाठी मग आपल्या पुढे ते ठेवत असतात. असं काही काळ आधी त्या दोघांचा थोडासा वाद होता. नंतर मात्र असं झालं की दोघांचेही वाद मिटले आणि दोघंही काय झाले, एकमेकाचे मित्र बनले. आणि असे मित्र झाल्यानंतर दोघांनी पण मैत्रीमध्ये आपण काय करतो, तू माझ्या घरी ये, मी तुझ्या घरी येतो, बोलवतो की नाही मित्राला कधी कधी. पण त्यांनी पण एकमेकांना आपल्या घरी बोलवायचं ठरवलं. आणि मग विश्वामित्रांनी वसिष्ठांना घरी बोलवलं आणि तिथे छान अगदी पाहुणचार केला, व्यवस्थित त्यांची सगळी सेवा केली, आदरातिथ्य केलं. आणि मग आता जाताना भेट म्हणून काय द्यायचं, तर त्यांनी 60,000 वर्ष तपश्चर्या केली होती विश्वामित्रांनी. त्यातल्या 1,000 वर्षाची तपश्चर्या वसिष्ठांना देऊन टाकली बक्षीस म्हणून. त्याचं पुण्य, 1,000 वर्षाच्या तपश्चर्येचं पुण्य देऊन टाकलं. खूप आनंदित झाले वसिष्ठ. काही दिवसानंतर वसिष्ठांनी आपल्या घरी विश्वामित्रांना बोलवलं. बोलवलं पाहिजे ना, तुम्ही आम्हाला बोलवताय, आम्ही तुम्हाला बोलवलं पाहिजे, अशी आपल्याकडे रीतच आहे. सहज म्हणून असं बोलवल्यानंतर काही दिवसांनी ते गेले. त्यांच्या घरी जास्त दिवस राहिले. छान त्यांच्या वेगवेगळ्या वेदवाङ्मयावरती सगळ्यावरती चर्चा झाल्या, सगळं झालं. आणि आता परत जाण्याची वेळ आली. त्यावेळेला वसिष्ठ मुनींनी काय बरं द्यावं, तर वसिष्ठ मुनींनी विश्वामित्रांना फक्त अर्ध्या क्षणाचं, अर्ध्या घडीचं पुण्य, सत्संगाचं पुण्य दान करून टाकलं. विश्वामित्र जरा हिरमोसले झाले. त्यांना अहंकार होता, अरे एवढा मोठा तपस्वी मी, एवढा मोठा ज्ञानी मी, 1,000 वर्षाचं याला पुण्य दिलं, आणि हा बघा माझा मित्र म्हणवतो हे ऋषी, आणि मला काय दिलं, अर्ध्या घडीचं फक्त पुण्य दिलं. त्यांच्या चेहऱ्यावरती तर दिसलं बरं का,
आपल्याला एखादी आवडली गोष्ट हा छान आहे आपण असं म्हणतो, पण मनात आवडलेली नसते, ती चेहऱ्यावरती दिसते की नाही सांगा बरं. किती जरी ठरवलं तरी आपला चेहरा, आपले डोळे कधीच खोटं बोलत नाही. तुम्ही मग अशी म्हणालात ना नेहमी खरे बोलावे. खरं बोलणं हे आपल्यातच असतं, पण आपली जीभच कधीतरी आपलं ऐकते आणि कदाचित चुकीचं किंवा खोटं बोलते, पण आपला चेहरा, आपले विशेषतः हे दोन डोळे जे आहेत ते कधीच खोटं बोलत नाही. तसं ते त्यांच्या नजरेत त्यांना दिसलं आणि मग वसिष्ठ म्हणतात, तुम्ही संख्येवरती जाऊ नका. मी जे तुम्हाला दिलंय ते कदाचित दिसायला थोडं असलं तरी त्याची महती किंवा त्याचं जे मोठेपण आहे, त्याची आजच्या भाषेत किंमत, ती तेवढीच आहे जेवढी की तुम्ही मला दिली किंवा कदाचित त्याच्यापेक्षा जास्तच आहे. पण विश्वामित्रांना हे काही पटलं नाही. शेवटी मी म्हटलं कसं ज्ञानी आहेत ना, त्या सगळ्याच्या शंकेचं निरसन झालं पाहिजे. कसं काय असं हे म्हणताय, असं काही मला खरं वाटत नाही. 1000 वर्षाचं माझं पुण्य मी तुम्हाला दिलं, तुम्ही फक्त अर्ध्या बळीचं देताय, हे काही मला बरोबर वाटत नाही. चला आपण हे ब्रह्मदेवांना विचारूया. सगळ्यात ज्ञानी, सगळ्या सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेवाकडे गेले. ते म्हणाले, प्रश्न विचारला, आले ऋषी मुनी म्हणून स्वागत केलं, कसं काय आले काय वगैरे. ज्ञानी माणसांचं नेहमी सगळीकडे स्वागत होत असतं, आदरातिथ्य होत असतं, कारण स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. व्हेरी गुड. आणि मग तसं त्या प्रत्यक्ष देवांपेक्षा पण श्रेष्ठ संत असतात बरं का. ऋषी मुनी तपस्वी संत हे देवांपेक्षा श्रेष्ठ, त्यामुळे त्यांचं स्वागत ब्रह्मदेवाने केलं. आणि काय बरं आला, चौकशी केली, सगळ्या हवा पाण्याच्या गोष्टी झाल्या आणि मग त्यांनी सांगितलं असं असं आमच्या मनात प्रश्न आहे, काय घडलं ते सांगितलं. आणि म्हणे यांनी मला 1000 वर्षाचं पुण्य दिलं आणि मी मात्र अर्ध्या बळीचं दिलं, आणि असं आम्हाला समजून घ्यायचंय की कोणतं पुण्य जास्त आहे. ब्रह्मदेव म्हणाले, हा प्रश्न मलाही आहे, मी काही याचं उत्तर देऊ शकत नाही. सृष्टीची निर्मिती करणं एवढं काम माझ्याकडे तेवढंच खातंय, दुसरा अभ्यास मी काही केला नाही. त्याच्यासाठी तुम्ही जा भगवान महादेवांकडे, ते तुम्हाला कदाचित उत्तर देतील. आणि मग महादेवांकडे गेल्यानंतर त्यांना विचारलं, त्यांनी पण असंच सांगितलं, मला काही या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही बाबा, तुम्हाला त्यासाठी जावं लागेल शेषराज भगवानांकडे, ते तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील. हे ऐकल्यानंतर दोन्हीही मुनी, ते ऋषी भगवान शेषराज यांच्याकडे गेले. इथे गेल्यानंतर ते छान कोरडलेले होते. प्रश्न ऐकला. ते म्हणे, जेव्हापासून मी माझ्या डोक्यावरती पृथ्वी तोलून आहे तेव्हापासून हा प्रश्न मलाही पडला आहे. तेव्हा असं करा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी थोडी माझ्या डोक्यावरची पृथ्वी कोणीतरी बाजूला करा, मग मी तुम्हाला उत्तर देतो. हो करतो ना, त्यासाठी काय करावं लागेल. शेषराजांना प्रश्न विचारला ऋषीने, आम्ही बाजूला करतो, पण काय उपाय तरी सांगा. काही नाही, थोडंसं पुण्य तिला द्यावं लागेल, मग ती बाजूला होईल. असं हो. विश्वामित्र म्हणाले, त्यात काय, मी देतो ना. आता 60,000 वर्षाचं पुण्य होतं त्यांच्याकडे, मग ते म्हणाले मी देतो. आणि असं म्हणून त्यांनी लगेचच पुढे सरसावले. 1000 संकल्प सोडायचा असतो, त्यासाठी संकल्प सोडला. 1000 वर्षाचं पुण्य दिलं मी, आता तरी पृथ्वी तू बाजूला हो. हे पृथ्वी माते शेषराजाच्या माथ्यावरून थोडी बाजूला हो, त्याचा भार हलका कर, अशी आज्ञा केली. वाट बघायला लागली. पृथ्वी काही जागची हल्ली नाही, शेषराजाच्या डोक्यावर भार तसाच. आता कोणाची पाळी आली, मग कोणाची पाळी होती आता, वसिष्ठांची पाळी होती. वसिष्ठांना भगवानाने शेषराजाने सांगितलं की पहा आता तुम्ही पण काही प्रयत्न करून. भगवानांना नमस्कार केला त्यांनी नम्रपणानं, आणि त्यांनी इथे जे केलं होतं तेच केलं. अर्ध्या घडीचं सत्संगाचं पुण्य जे त्यांच्याकडे होतं ते त्यांनी त्या पृथ्वी मातेला, त्या शेषराजाला समर्पण केलं आणि विनंती केली संकल्प सोडून की हे माते, भगवानांच्या डोक्यावरचा थोडासा भार हलका कर. ते पुण्य संकल्प सोडतात न सोडतात तो एखाद्या बॉल सारखी पृथ्वी बाजूला झाली. 4 फूट 4 फूट पृथ्वी बाजूला झाली. मग भगवान विचारतात, आता मी परत स्पष्टीकरण देऊन उत्तर देण्याची गरज आहे का, कोणतं पुण्य श्रेष्ठ आहे ते. कोणतं पुण्य श्रेष्ठ ठरलं सांगा बरं तुम्ही. वसिष्ठांचं. वसिष्ठांचं, पण त्याचं नाव काय, कशाचं पुण्य त्यांनी दिलं होतं. अर्ध्या घडीचं कसलं, सत्संगाचं. आणि मग अशी खूप महती सत्संगाची सांगितलेली आहे की सत्संग सुसंगती सदा पडो, सुजन वाक्य कानी पडो, असं आपल्याला सुभाषितांमध्ये श्लोकांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. का तर संगती
मग आजपासून मी तुम्हाला हे सांगते ना की संगतीचं महत्व खूप आहे. म्हणून आपण कोणाची संगती धरायची, सगळं हे जे मगाशी गुण तुम्ही सांगितले त्याच्यासाठी जाणत्याची संगती धरायची, ज्ञानी माणसाची संगती धरायची. ज्ञानी कसा असतो? जो देवांपेक्षा पण श्रेष्ठ आहे, असा तपस्वी आहे, असा संत आहे. संतांच्या मुळे देवाचं दर्शन होतं, पण देवामुळे काही वेगळं होत नाही आपल्याला. संत हे सद्गुरू आहे आणि त्यासाठी आपल्याला त्यांचे आधी पाय धरायचे, जाणत्याचे पाय धरायचे. म्हणजे नम्रता पाहिजे आमच्यामध्ये. जेव्हा अशा नम्रतेनं जाणत्याकडे जाऊन आम्ही सगळ्या गोष्टी शिकायला जाऊ, त्यावेळेला त्या आमच्या सवयीचा भाग होणार आहे. आणि मग संगतीची अशी अनेक उदाहरणं आहेत की संगतीमध्ये काय होतं बघा. आपल्या सगळ्यांना नारद मुनींचं उदाहरण माहिती, वाल्यामुळेचं. नारद मुनींच्या संगतीमुळं वाल्याचा काय झाला? वाल्मिकी ऋषी झाला. त्यांनी फक्त सांगितलेलं आहे. संगत ही फार महत्वाची आहे. अशा अनेक उदाहरणं, अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील की कुणामुळं काय काय घडतं, कुणाच्या संगतीनं कोण होतं. लोह आणि परीस हे दोघं एकमेकाच्या संगतीत आले. परिसाची संगत लाभल्यामुळं लोहाचं काय होतं? सोनं होतं, त्याच्यामध्ये बदल होतो असं सांगितलेलं आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना ज्या चांगल्या सवयी लावायच्या आहेत, त्या सत्संगतीनं लावायच्या आहेत आणि त्या सवयी जर आपल्याला जोपासायच्या असतील तर आपल्याला भगवंतानं किंवा एकूण आपल्याला मनुष्य जन्मामध्ये निश्चय करण्याची शक्ती दिली आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं. खूप मोठं सामर्थ्य आहे बरं का बाळांना आपल्यामध्ये. आम्हीच फक्त निश्चय करू शकतो. असं आहे का एखादा प्राणी करू शकतो का? कुत्रा निश्चय करतो, आज ना या छोटी बरोबर शाळेत जायचं, दर मंगळवारी छान उपासना असते आणि म्हणून काव्याबरोबर रोज शाळेत जायचं. कुत्र्याने संकल्प केला आणि दर मंगळवारी यायला लागला. असं झालं ना तर मला सांगा बरं का, मग मी उदाहरण बदलणार. असं होतं का कधी? आपण घेऊन जरी यायला लागलो नियमितपणानं, आपले आई बाबा शाळेत सोडताना त्या आपल्या घरातल्या काय तो कुत्रा असेल, मांजर असेल, प्राणी असेल, त्याला घेऊन यायला लागले तरी तो काय करतो? इकडनं तिकडं, तिकडनं इकडं डोकं घालत असतो, पळत असतो, हात सोडून. आपण ज्या पट्टा घट्ट धरलेला असतो तरी त्याला ओढत असतो. त्याला जिथे पाहिजे तिथे जायचं असतं. मग निश्चय करण्याची वृत्ती किंवा बळ किंवा बुद्धी कुणाला दिली आहे? फक्त माणसाला दिली आहे. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे? निश्चय केला पाहिजे. त्यालाच आपण पुढे संकल्प असं म्हणणार आहे. आणि मग हे सामर्थ्य आपल्यामध्ये असल्यामुळं त्याच्या जोरावरती आपण किती पण असाध्य गोष्ट, किती पण अवघड गोष्ट, किती पण कठीण गोष्ट करू शकतो. निश्चय केल्यानंतर, संकल्प केल्यानंतर मिळणाऱ्या किंवा आपण यादी केलेल्या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळणार आहेत. त्यासाठी आम्हाला काय करायचं आहे? त्याची जोपासना करायची. ती कशी करायची ते आपण बघण्याआधी पुन्हा एक छोटंसं उदाहरण. सगळ्यांना माहिती असेलच की अनेक वेळेला ज्या गोष्टी असतात त्या अशक्य असतात आणि अशा वेळेला प्रयत्नपूर्वक मग ते ज्ञान, मग धनुर्विद्या प्राप्त करायचं असू दे, नृत्य प्राप्त करायचं असू दे, गायन प्राप्त करायचं असू दे. पंडित भीमसेन जोशी यांचं सुद्धा उदाहरण तुम्हाला माहिती असेल. सुरुवातीला त्यांना काहीच शिकायला मिळत नव्हतं, फक्त गुरूंची सेवा. पण त्यांनी सातत्य ठेवलं. आज नाही उद्या गुरुजी मला नक्की शिकवतील. आणि आत्ता जे आपण पूर्वीचे सगळे मोठे मोठे गायक त्यांची नावं ऐकतो, आजच्यासारखं नाही. आज आला चला पटकन राग शिकवला, आरो लगेच उद्याला स्टेजवर 6 महिने, वर्षभर, 6 वर्ष फक्त षड्ज आणि पंचम लावायला लावायचं, फक्त साधे स्वर लावायला लावायचं. आणि असं जाणत्याजवळ जाऊन सातत्याने त्यांनी केल्यामुळं असाध्य ते त्यांना साध्य झालेलं आहे. असे अनेक उदाहरणं आहेत. आणि मग असं निश्चय ज्या वेळेला आम्ही करतो त्यावेळेला चांगल्या ज्या सवयी आहेत त्या आपल्यामध्ये अंगीकारल्या जातात. कारण चांगल्या सवयींची जोपासना आम्हाला करायची आहे आणि त्यातून आमच्या जीवनामध्ये आम्हाला यश मिळवायचं आहे. मग आता ती जोपासना का बरं करायची आहे? मग अशी मी म्हटलं, जोपासना याचा अर्थ जपणूक, बरोबर की नाही? जपणूक म्हणजे कसं? काळजीपूर्वक मुद्दाम आम्हाला नीट ठेवायची आमची वह्या पुस्तकं, आमचं दप्तर नीट भरायचं आहे. कसं तरी टाकलंय बदा कोवलंय, उशीर झालाय म्हणून आलो, माझी वही नाही, उद्या ते पुस्तक नाही, चालणार आहे का असं? चालेल, पण आम्हाला मग कुठेतरी शिक्षक राबवणार, आमचा अभ्यास नाही पडणार. म्हणून आम्हाला काय करायचंय? जोपासना म्हणजे जाणीवपूर्वक ते काम करायचंय, काळजीपूर्वक करायचंय, योग्य त्या पद्धतीनं करायचंय. कारण त्या सगळ्या सवयीमध्ये सामर्थ्य आहे, त्या सवयी शक्तिशाली आहे. आणि अशा शक्तीमुळं आपलं जीवन आनंदी होणार आहे, जीवन यशस्वी होणार आहे.
आणि म्हणून आम्हाला त्या सवयी ज्या आहेत त्या कशा करायच्या आहेत? रोजच्या ठरतील असं. मग त्यासाठी आम्हाला आमची दिनचर्या ठरवावी लागेल का नाही ठरवावी लागेल? आम्हाला जर एखादी गोष्ट, उदाहरणार्थ काही गोष्टींचं वाचन मला पूर्ण करायचं या महिन्यामध्ये, तर मला माझ्या रोजच्या कामातून जर वेळ हवा असेल तर आता मला किती वाजता उठायचंय, मला शाळेत किती वाजता जायचंय, शाळेतून मी घरी किती वाजता जाणार आहे, समजायला पाहिजे की नाही हे सगळं. आणि मग त्यातला वेळ आम्हाला वाचनासाठी काढावा लागेल. म्हणून आपल्याला खरं तर मेंदूला आणि शरीराला सवय आवडत असते, पण आपणच ती लावत नसतो. मग त्या अशा सवयी जर आपल्याला विशेष करून लावायच्या असतील तर काय करायला पाहिजे? आपल्याला इतरांशी सुद्धा संवाद कसा साधता आला पाहिजे. म्हणजे मग आपल्याला त्या सवयी आपोआप लागतील. कारण कोणीतरी आठवण करून देतो. आपण आईला सांगितलं उद्यापासून ना 8 दिवस सलग मी लवकर उठणार आहे बरं का, मी संकल्प केलाय, मी निश्चय केलाय. मग आई आपल्याला म्हणते अगं उठायचंय ना तुला, तू ठरवलंयस ना, किंवा अरे तू ठरवलंयस ना. दुसऱ्याला सांगितलं, आपल्याच मनात ठेवलं तर आईला काय माहिती असणार? आई तुमच्याच वेळेला उठवेल, बरोबर ना? एखादा खेळ आम्हाला शिकायचा आहे, त्याच्यासाठी शिक्षकांना सांगावं लागेल, तशा मार्गदर्शकाची योजना करावी लागेल, पालकांना सांगावं लागेल. म्हणून चांगल्या सवयी, चांगल्या गोष्टी आम्हाला जर शिकायच्या असतील तर त्याच्यासाठी आम्हाला दिनचर्या ठरवावी लागेल, नियोजन करावं लागेल. आणि त्यानंतर हे सगळं करत असताना आमचं शरीर उत्तम पाहिजे की नको? का चालेल असं? आम्हाला खूप शिकायचं आहे हो, काही नाही, पण आत्ता जर असं पाऊस पडला, सर्दी झाली, मग त्या सर्दीचं रूपांतर अजून कफमध्ये, मग आम्ही झोपूनच राहिलो, खूप खोकला यायला लागला, आजारी पडलो, दर 8 दिवसांनी 4 दिवस घरी, 4 दिवस शाळेत, 2 दिवस घरी, 5 दिवस शाळेत, असं काहीतरी चालणार आहे का? मग आम्हाला छान गोष्ट शिकता येणार नाहीये. म्हणजे आम्हाला आधी आमची ताकद, शारीरिक ताकद म्हणजे शरीर बलवान केलं पाहिजे. समर्थ रामदासांनी पण सांगितलं, सर्व संतांनी सांगितलं, महान महान लोकांनी, देशभक्तांनी आधी आपलं शरीर बलवान केलेलं आहे, हो की नाही? म्हणून आधी काय केलं पाहिजे? शरीर सामर्थ्यवान. त्याच्यासाठी काय काय करावं लागेल सांगा बरं तुम्ही आता. शरीराची ताकद उत्तम पाहिजे, मग काय करायचं? व्यायाम केला पाहिजे. बाहेरचं नसतं खायचं, बरोबर आहे. अजून नियमित रुटीन चालू ठेवायचं. अजून ध्यान, शारीरिक म्हणते, मनाचं आहे. घरचंच खायला पाहिजे. हो हो, पालेभाज्या जास्त घरचं खाल्लं पाहिजे. म्हणजे बरोबर. फळं म्हणजे तुम्हाला आता कळतंय. सांग बरं. त्याच त्या वेळेला जेवलं पाहिजे. आज अमुक सिरियल आहे, त्याच्यामध्ये एकदा आमच्या हातामध्ये मोबाईल आला, आम्हाला लक्षातच नाही आलं जेवणाची वेळ. आईनं ताट काढून ठेवलंय, आमच्या लक्षातच नाही की पोळी वाळून गेली. सांग. पण प्रोटीन खाल्ले म्हणजे थोडक्यात संतुलित आहार असला पाहिजे, चौरस आहार असला पाहिजे. आपलं शरीर उत्तम आणि निरोगी फक्त व्यायाम चालेल ना, तर त्याबरोबर त्याला पोषक असा आहार शरीराच्या वाढीसाठी असला पाहिजे. कारण शरीर तंदुरुस्त आहे, शरीर चांगलं आहे, बळकट आहे, बलवान आहे, तर मन सुद्धा आणखीन आपल्याला नवीन नवीन करण्याची उमेद देणार आहे. आणि म्हणून आपल्याला काय करायचंय? योग्य तेवढं आपण पाणी पिलं पाहिजे, योग्य तेवढी विश्रांती सुद्धा घेतली पाहिजे. असं नाही उपयोगाचं छान खातोय आम्ही, छान व्यायाम करतोय, पण झोपतच नाही जास्त वेळ, आम्ही कमी वेळ झोपतो. कारण का? आमच्या हातात आहे ना छोटा डब्बा, बरोबर ना? त्याच्यामध्ये एक एक गोष्टी आम्ही पाहत राहिलो आणि रात्रीचे 12, 1 सकाळची शाळा आहे, आम्हाला लवकर यायचंय, तर विश्रांती पण उत्तम झाली पाहिजे. त्यानंतर मग आम्हाला आता असं शरीर चांगलं झालं की आमच्या भावनांवरती पण काम करायचंय. बघा, या सगळ्या चांगल्या सवयी तुम्ही छान सांगितल्या सुरुवातीला, त्या आता कशा जोपासायच्या ते आपण बघतोय. तर आम्हाला आमचं शरीर सामर्थ्यवान ठेवायचंय, त्याचबरोबर आमच्या भावना चांगल्या ठेवायच्या आहेत, जपायच्या आहेत. त्यासाठी आम्हाला आमची ओळख झाली पाहिजे. मी कोण आहे म्हणजे फक्त नावानी नव्हे, तर मला काय काय चांगल्या गोष्टी येणार आहेत, काय जमणार आहे, काय आवड आहे, कुठेपर्यंत मला जायचंय, अशी स्वतःची ओळख आपल्याला करून घेता आली पाहिजे. त्याचबरोबर स्वाभिमान असला पाहिजे, आत्मविश्वास आपला वाढला पाहिजे. आणि सगळं हे करत असताना इतरांची तुलना नाही करायची, अजिबात तुलना नाही करायची. म्हणजे चांगल्यासाठी जरी केली तरी त्याच्या मनावर कधी कधी चुकीचा परिणाम होतो. म्हणून आपणच आपली ओळख स्वतः वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे.
सातत्याने मला अक्षर जर चांगलं करायचं आहे, सुधारायचं आहे, उत्तम हस्ताक्षर, उत्तम गायन, त्याच्यासाठी मला प्रयत्न मार्गदर्शकांच्याकडून करायचे आहेत. आणि मग असं सगळं करत असताना मग त्या त्या क्षेत्रातल्या मोठ्या व्यक्ती, त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोक, त्यांचं आपण श्रवण केलं पाहिजे. काय त्यांनी म्हटलेलं आहे त्याचं वाचन केलं पाहिजे. त्याचबरोबर ज्यांच्या बरोबर आपण राहतो त्यांच्याशी आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. तू काय सांगतो, तुला कळत नाही, जा, असं नाही म्हणायचं. असं म्हणतोस का, बरं बघतो बरं का, माझं थोडं पेन धरायचं चुकतंय का, लेखणी करायला चुकतेय का, मी जरा नीट धरून बघतो बरं का, वही तिरकी नको करू म्हणतोस का, सरळ करू म्हणतोस का, बरं. मग आपल्याच बरोबरचा मित्र किंवा मैत्रीण सांगते थोडं ऐकून बघायचं, प्रयत्न करून बघायचंय. त्याचबरोबर आपल्यामध्ये क्षमा असली पाहिजे आणि दुसऱ्या विषयीची कृतज्ञता. मला एखाद्याने एखादी गोष्ट सांगितली आहे, मदत केली आहे, तर आपण त्याला काय म्हटलं पाहिजे, धन्यवाद म्हटलं पाहिजे, ते लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्याचबरोबर चुकून एखाद्याने आपल्याला धक्का लावला, लिहिताना काहीतरी करताना, लगेच न रागवता थोडं शांतपणानं आपण थोडं बाजूला सरकलं पाहिजे. हे तुमच्यासाठी मोठ्या लोकांच्यासाठी क्षमा, कृतज्ञता या गोष्टी वेगळ्या आहेत, त्या विकारांवरती काम करण्यासाठी आहेत. पण इथे मात्र तुम्ही लहान आहात म्हणून रोजच्या जीवनातल्या गोष्टी मी सांगते. ठामपणा पाहिजे. आम्ही जे शिकणार आहे, निश्चय केलाय, त्याच्यातून आपण अजिबात बदलायचं नाही. तर आज पाऊस आलाय, जरा आज थोडंसं हस्ताक्षर नको, आता नाही रे, सकाळी आला पाऊस आलाय, तर आता थोडंसं ना नको, आज जरा सुट्टी घेऊया पेनाला आणि वहीला. आज नकोच आपण अभ्यास करायला, आज नकोच आपण लिहायला, घोसा बसेल आ केलं तर गाणं सा म्हटलं नको, आज जरा विश्रांतीच देऊया. असं न करता त्याचं योग्य प्रमाण ठरवून सातत्य, ठामपणा असला पाहिजे. लवचिकता असली पाहिजे, म्हणजेच ह्या बदलाशी आपल्याला स्वीकारून घेता आलं पाहिजे. लवचिकता आमच्यामध्ये असली पाहिजे. कधीतरी चुकून आमची जागा बदलली, शक्यतो नाही बदलायची, बरोबर आहे, अशा गोष्टींसाठी काम करण्यासाठी, पण चुकून बदलली तर त्याच्यावरती पण आपण लक्षपूर्वक काम केलं पाहिजे, तो बदल स्वीकारला पाहिजे. नेहमी आपण समाधानी पाहिजे. तुम्ही लहान आहात, असतात समाधानी, पण कधी कधी आम्ही कुरकुर करतो, आवडीची भाजी नसली की असेल, आवडीची गोष्ट नाही मिळाली की असेल, तर अशा वेळेला आम्ही काय करायचं, नाराज व्हायचं नाही. अरे आज आईनं कोबीची भाजी दिली, रोज देते का आई कोबीची भाजी डब्यामध्ये, रोज देते का दोडक्याची भाजी डब्यामध्ये, नाही ना, कधीतरी 8 दिवसातून. पण आज दिली की मग आजच दिली ना, उद्या नाही का देणार आहे, हो की नाही. म्हणजे फक्त आज दिली आहे म्हणजे ती कधी येते, 15 दिवसातून, किंवा रोज पनीर, रोज काय आम्हाला आवडते ती बटाट्याची भाजी, रोजच भेंडीची भाजी खाऊन मग अशी तुम्ही सांगितलं तसं ते प्रोटीन, ते जीवनसत्व सगळं एका भाजीतून मिळणार आहे, नाही मिळणार आहे. मग काय करायला लागेल, त्यासाठी आवड जरी नसली तरी ती आवड निर्माण करू, किंवा आपल्याला ते पोषक आहे म्हणून ते स्वीकारलं पाहिजे. त्याला लवचिकता म्हटलंय. आणि मग तो डबा पूर्ण संपला पाहिजे. आणि तो खाण्यापूर्वी मग अशी त्या मुलांना सांगितलं तसं भोजन मंत्र म्हणजे कृतज्ञतेचा भाव आमच्या मनात पाहिजे. हे अन्न तयार होत असताना शेतकऱ्यांना किती कष्ट करावे लागलेले आहेत, त्याचबरोबर आईनं किती कष्टातून, किती वेगवेगळ्या वेळा साधून तिनं कशा प्रेमानं ते बनवले, त्याच्याविषयी आपल्या मनात कृतज्ञता. नाहीतर अर्धा डबा खाल्लाय, अर्धा खाल्ला नाही, सांडलाय, असं आपण करून चालणार नाही. कारण जाणीचे यज्ञ कर्म हे सगळं करत असताना आम्हाला चांगल्या सवयी लागल्या पाहिजे, म्हणून आपल्या अवतीभोवतीची जागा स्वच्छ ठेवली पाहिजे, प्रसन्न वाटतं त्यामुळं. मगाशी पण मी सांगितलं वातावरणाचा परिणाम आमच्यावरती होतो. मग माझं दप्तर राजाकडे भरलं असेल, तास सुरू झाल्यावर वही सापडेल का मला, नाही सापडणार. त्याचबरोबर आजूबाजूला खूप कचरा असेल तर तिथे डास येतील, माशा येतील, अस्वच्छता जाणवेल आणि आपल्यामध्ये चिडचिड निर्माण होईल. मग आपलं घर असू दे, वर्ग असू दे, शाळा असू दे, परिसर आपला या कुठलाही असला तरी तो कसा ठेवला पाहिजे, स्वच्छ आणि नीटनेटका ठेवला पाहिजे, तर आम्हाला प्रसन्न वाटणार आहे. आणि मग या सवयी आम्हाला अधिक चांगलेपणानं जोपासता येणार आहे. आणि म्हणून या सगळ्यासाठी आम्हाला काय करायचं आहे, तर या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी जसा वेळ काढणार आहे, त्याचा आनंद घेणार आहे, तसं ध्यान सांगितलं मगाशी ते करणार आहोत. पण त्याचबरोबर छोट्या 4 गोष्टी सांगते की आम्हाला मेक इट ऑब्वियस, मेक इट अट्रॅक्टिव्ह, मेक इट इझी अँड मेक इट सॅटिस्फाईंग, असं आम्हाला करायचं आहे. अशा 4 गोष्टी जर आम्ही स्वीकारायला लागलो, प्रत्येक गोष्टीला या गोष्टी लावून बघायला लागलो,
की मला वाचन करायचंय, वेळ मिळत नाहीये. मग माझं जिथे साहित्य आहे, तासाचं दप्तर आहे, तिथेच बाजूला वाचनाचं पुस्तक ठेवायचं. शिक्षक बदल होत आहेत, आतून बाहेर जात आहेत, बाहेरून आत होत आहेत, पटकन 2 पानं आमची वाचून होतात, बाकीच्या गप्पा, बाकीची बडबड करण्यापेक्षा. ज्याला हे करायचंय तो कशी सवय काढू शकतो. एकदा ती सवय झाली की ती सवय होते. सवय झाली की ती चांगली व्हायला कधी लागते आम्हाला कळत नाही, आणि मग आपोआप त्याची जोपासना आपण वेगवेगळ्या मार्गाने करू लागतो. म्हणून सातत्य आणि त्याचबरोबर असे काही मार्ग आपण स्वीकारले पाहिजे, त्याच्यासाठी योजना आखल्या पाहिजेत आणि लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी सुद्धा आपण शोधल्या पाहिजेत. बरं का, मला खूप छान काम करायचंय पण आमचं लक्षच नाहीये आता. का बरं? भूक लागली आहे ना सगळ्यांना. काय काय होतं लक्ष विचलित कशामुळे होतं सांगा बरं. एखादं छान काम करत असताना हा मोबाईलमुळे. व्हेरी गुड. मोबाईल माहित आहे आम्हाला सगळं, पण ते करायचं कोणी? टीव्हीमुळे. टीव्ही काय म्हणतो? माझ्याकडे बघ, अभ्यास करू नको असं म्हणतो ना टीव्ही. हा, कम्प्युटरमुळे. टेन्शन कशाचं? टेन्शनमुळे पण होतं म्हणे. आपल्याला येतं टेन्शन? नाही येत आपल्याला. हा, मोबाईल सांगितलं. हा, बाहेरच्या मुलांच्या आवाजामुळे. म्हणजे बघा, आपण जेव्हा बाहेर असतो तेव्हा आपल्याला त्रास होणार नाही याची हा सांग. खेळणार तेव्हा. बरं, अजून कधीच विचार नाही. टाळ्या वाजवायच्यासाठी जोरात टाळ्या वाजवायच्या. अरे जोरात करा, जोरात. टीव्ही नाही त्यामुळे विचलितच होते. बघा किती भारी. आपल्याकडेच कसे आदर्श आहेत बघा, जाणता तोच आहे करा. तर अशा लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी शोधूया, त्याच्यापासून आपण अलिप्त राहूया, योजना आखूया, मोठी स्वप्न बघायला लावूया की जी सवय लावायची, जोपासायची. त्याच्यात 1 वर्षानंतर मी कसं असणार आहे. म्हणजे व्यायामाची सवय मला लावायची, मी लावली आणि असं आपण स्वप्न बघायचं आणि ती लावल्यानंतर माझी उंची किती वाढली, माझी तब्येत कशी छान झाली, असं स्वप्न बघायचं. आणि मग ते दृश्य दिसलं की आपण भरभरून लवकर कामाला सुरुवात करतो, उत्साहाने आम्ही कामाला सुरुवात करतो, इच्छा प्रबळ होते आणि त्यातून आत्मविश्वास वाढतो. त्याचबरोबर या सगळ्या नवीन आणि चांगल्या सवयी जोपासत असताना अजून एक आपल्याला बघायचंय, आम्हाला कुणाकुणाची मदत घ्यावी लागणार आहे नाही का. म्हणजे मला जर गाणं शिकायचं तर मदत कुणाची लागणार आहे? गाणं येणाऱ्या गुरुची मदत लागणार आहे की नाही, हो की नाही. तर असं आम्हाला शोधता आलं पाहिजे. मग तो गुरु लांब आहे, जवळ आहे, त्याच्यासाठी जाण्याची योजना काय आहे, किती वाजता त्याचा शिकवण्याचा तास असणार आहे, या सगळ्या गोष्टीची योजना आम्हाला करावी लागणार आहे. तर अशा पद्धतीनं आम्हाला काय करायचंय, मदतीची यादी करायची आहे आणि त्याच्यानंतर अंतिम ठरवायचंय आणि मनाची तयारी करायची की या तारखेपर्यंत मला हे काम पूर्ण करायचंय, इतक्या वर्षांनी करायचंय. मग त्याच्यासाठी लागणारे टप्पे सगळे योजनेचे आम्हाला पूर्ण करायचे आणि त्या टप्प्यानुसार काम करायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं सुद्धा ना सवयी आपल्या अंगी येणं. बघा गंमत, लक्ष द्या सगळे. या सगळ्या सवयी आपल्याला रोजच्याच वाटतात, पण त्या चांगल्या सवयी करून घेणं, त्या जोपासणं, म्हणजेच त्याच्यात सातत्य ठेवणं, याच्यासाठीची काळजी कशी घ्यायची हे बघत असताना जेम्स क्लिअर नावाचा एक माणूस आहे, त्यानं या सवयींवर एवढा अभ्यास केलाय. त्याला हॅबिट अकादमी नावाची त्यानं संस्था स्थापन केली. त्याला सवयीचा तज्ज्ञ असं म्हणतात. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये किती मोठा अभ्यास करता येतो बघा. सवयीचा तज्ज्ञ असं म्हटलेलं आहे. अनेक अशी नावं आहेत, पण तुम्ही लहान आहात, तुम्हाला कळेल अशा भाषेत. जरा थोडं मला अवघड जमते, पण मी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करते की अशा पद्धतीनं त्यानं नाव कमवलेलं आहे. म्हणून आपण सुद्धा असं चांगल्या सवयीचा तज्ज्ञ व्हायचंय. त्यासाठी आम्हाला काय करायचंय, स्वतःला सूचना द्यायची. नीट बोल असं स्वतःला. मी तुम्हाला नाही सांगत, तुम्ही छान बसलं. नीट बोल असं स्वतःला सूचना द्यायची, इशारा करायचाय, तीव्र इच्छा मनामध्ये धरायची आहे, प्रतिसाद आणि प्रयत्न करायचा आहे. आणि मग त्यातून आम्हाला जे फळ मिळणार आहे ते काय असणार आहे याचा विचार करायचा आहे. कारण एखाद्या घटनेतून, बातमीतून, एखाद्या विचारातून आमच्या प्रेरणा जागृत होत असतो. म्हणून त्या सवयी चांगल्या ओळखायच्या. आणि हे सगळं करत असताना आम्हाला 8 दिवस व्यायाम छान जमला. स्वतःचीच पाठ ठोकून घ्यायची, स्वतःलाच काहीतरी बक्षीस द्यायचं. आईला सांगायचं मला खजुरांचा लाडू खूप आवडतो बरं का, उद्याला मला नक्की तो दे. ड्रायफ्रुट्स आवडतात, सुकामेवा आवडतो, नक्की दे. स्वतःलाच आपण असं बक्षीस द्यायला शिकायचं. थोडे दिवस ते द्यावं लागतं, नंतर आपल्याला ती सवय होते. आणि मग अशी सवय ज्या वेळेला होते त्यावेळेला आपण काय झालेलो असतो, एक उत्तम व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती होते.
म्हणून बाळांनो, व्यक्तिमत्व विकसित करत असताना आम्ही जो आता इथून पुढे अभ्यास करणार आहे त्याला विद्यारंभ असं म्हटलंय. याही आधी आम्ही 1ली ते 4थी मध्ये अभ्यास केला, पण आता थोडे मोठे झालो तर जाणीवपूर्वक आम्ही आता अभ्यास करणार. ताईने मगाशी सांगितलं तसं आमचा आम्ही आता अभ्यास करणार. सारखं आई बाबा सगळेजण मदत करणार नाहीये. मला माझा अभ्यास आता कसा करायचा आहे हे आता मी शिकणार आहे. त्यासाठी या सगळ्या चांगल्या सवयी मी लावून घेतलेल्या आहेत आणि त्या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सांगितले ते सत्संगती. या सत्संगतीची जोपासना किंवा त्यांच्या संगतीत राहिलो की सगळे गुण आम्हाला लवकरात लवकर येणार आहेत. एका श्लोकात त्याचं वर्णन केले तो सांगते आणि मग आपण सगळे थांबूया. धर्मे तत्परता, मुखे मधुरता, दाने समुत्साहिता, मित्रे वंचकता, गुरौ विनयिता, चित्तेति गंभीरता, आचारे शुचिता, गुणे रसिकता, शास्त्रेति विज्ञानिता, रूपे सुंदरता, हरौ भजनिता, तत्सैव सदृश्यते. धर्मकार्यात तत्परता, वाणीमध्ये माधुर्य आहे, दान देण्याविषयीचा उत्साह आहे, मित्राविषयी अत्यंत निरालस अशी निष्कलंक कापट्यरहित अशी मैत्री आहे, गुरुजनांच्या विषयी नम्रता आहे, चित्तामध्ये गंभीरता आहे, आचरणात पवित्रता आहे, गुणग्राहकता आहे, शास्त्रामध्ये विद्वत्ता आहे, रूपात सुंदरता आहे आणि हरिस्मरणामध्ये अखंड तल्लीनता आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे असे हरिस्मरणात तल्लीन झालेले संत कुठे पोचले होते? शेकडो वर्षापूर्वी, 500, 700, 400 वर्षापूर्वी पंढरपूरला आळंदीपासून आणि नेरूपासून पोचले होते. त्यांची तल्लीनता, त्यांची गुणग्राहकता, त्यांच्यामध्ये असलेल्या या सगळ्या गुणांचं वर्णन आहे आणि त्या गुणांची महती सगळ्यांना कळल्यामुळं अशा सत्संगतीत राहण्यासाठी लाखो लोक आता कुठे चालले? कुठे चालले? पंढरपूरला वारीला चालले रामकृष्ण हरीचा गजर करत. कारण त्यांना माहित आहे की आपलं जीवन जर यशस्वी करायचंय, व्यक्तिमत्व घडवायचंय तर सत्संगतीशिवाय पर्याय नाही. तेव्हा बाळांनो, आपण सुद्धा अशा चांगल्या सगळ्या सवयी तुम्हाला माहीतच आहेत, त्या जोपासण्यासाठी मी आता सांगितल्या काही गोष्टी, त्याचं नक्की आपण आचरण करूया. जे जे तुम्हाला संकल्प करायचे आहेत, चांगल्या गोष्टी ठरवायच्या आहेत, त्याची काय करणार आहात तुम्ही आता? यादी बनवायची आणि त्याचा प्राधान्यक्रम ठरवायचा. सातत्यानं तो दिसेल अशा ठिकाणी मोठ्या अक्षरात लावून ठेवायचा. आपल्या आई बाबा गुरुजनांना सांगायचा, म्हणजे सातत्याने ते आपल्याला आठवण करतील. आणि मगाशी सगळे जे मुद्दे सांगितले त्यानुसार दिनचर्या ठरवणं, सूचना देणं, इच्छा प्रकट करणं, प्रयत्न करणं वगैरे वगैरे सगळं आपण त्याच्यावर काम केलं की तुम्ही सगळे कसे असणार आहे? सगळ्यात भारी, जगात भारी तुम्ही आणि तुम्हीच असणार आहे. आणि असं भारी होण्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक हे गुण आपल्यामध्ये जोपासायचे आहेत. ते जोपासण्यासाठी तुम्हा सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. आणि आज या ठिकाणी अशा पद्धतीनं थोडासा वेगळा विचार, चांगल्या सवयी कशा आणखी जोपासाव्या असा विचार वेगळा किंवा चिंतन करण्याची संधी मला सुद्धा या विभागाने आदरणीय समाधान दादा आणि तुम्ही सर्व अध्यापकांनी दिली, त्याबद्दल आनंद व्यक्त करते आणि थांबते. जय जय. सवयी आणि चांगल्या सवयी काय असतात, कशा असतात सगळ्या तुम्हाला चांगल्या माहीत आहे. आपण म्हणतो फक्त एवढंच आहे की समजतं, म्हणजे माहीत आहे, कळतं पण वळत नाही. तर ही एक म्हण जी आहे ती लागू पडते आपल्या सर्वांनाच. अगदी आमच्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांनाच ती एक म्हण आहे ती लागू पडते. सगळेजण ताट बसा, लक्ष समोर. सवयींचं महत्व आणि सवयी, कोणत्या सवयी असाव्यात, काय सवयी असाव्यात, कशा त्या लावाव्यात आणि त्याच्यासाठी आपण कसे प्रयत्न करावेत, आपल्याला त्याच्यासाठी किती लोकांची मदत लागते आणि स्वतःचे प्रामाणिक प्रयत्न कसे असावे. तर यासाठी ताईंनी आपल्याला खूप गोष्टींनी च्या माध्यमातून सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की म्हणजे तुम्हाला जसं सोपं करता येईल. आणि तुमचं महत्त्वाचं म्हणजे कसं की तुम्ही स्वतः बोलतं करून तुमच्याकडनं उदाहरणं घेऊन तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ताईंनी जे काही मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे ते अतिशय सोपं आणि सहज असं सगळ्यांना समजणारं होतं. तर त्याबद्दल
पहिलं तर मी ताईंचं इथं आल्याबद्दल आणि आपल्या सर्वांना ते मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आनंद व्यक्त करते आणि मी आपले विभागाचे प्रमुख समाधान सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या ताईंचा यथोचित सत्कार करावा. सुरुवातीला आजच्या वक्त्या माहीत जाती तुम्हाला एक दोन सूचना देऊन मग इथनं क्रमाने सोडणार आहे.